नमस्कार मित्रांनो महाडीबीटी फार्मर स्कीमच्या माध्यमातून टोकन यंत्रासाठी दिल्या जाणाऱ्या अनुदानाकरता ऑनलाईन पद्धतीने अर्ज कसा करायचा याची माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर नमस्कार मित्रांनो, मराठी योजना यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। तर मित्रांनो, याच्यासाठी तुम्हाला महाडीबीटी फार्मर स्कीमच्या पोर्टलवरती शेतकऱ्यांच्या अंतर्गत आपला फार्मर आयडी आणि OTP टाकून लॉग इन करायचे आहे। फार्मर आयडी जर माहीत नसेल तर खालील ऑप्शन दिलेले आहे, त्याच्यावरती क्लिक करून फार्मर आयडी काढू शकता। तर मित्रांनो, फार्मर आयडी आणि OTP टाकून लॉग इन केल्यानंतर आपलं प्रोफाईल 100% भरलेलं असलं गरजेचं आहे। भरलेलं नसेल तर ते भरून आपल्याला पूर्ण करायचे आहे। हे प्रोफाईल 100% भरल्यानंतर आपल्याला घटकासाठी अर्ज करावरती क्लिक करायचे आहे। याच्या अंतर्गत वेगवेगळ्या बाबी निवडायच्या ऑप्शन दिलेले आहेत। याच्यामधील सर्वात पहिले ऑप्शन आहे ते म्हणजे कृषी यांत्रिकरण। या कृषी यांत्रिकरणाच्या समोर दिलेल्या बाबी निवडावरती आपल्याला क्लिक करायचे आहे। याच्यानंतर आपल्या समोर कृषी यांत्रिकरणाचा खुलेल याच्यामध्ये मुख्य घटक आहे कृषी यंत्र अवजाराच्या खरेदीसाठीचा अर्थसहाय्य ही पहिली ऑप्शन आपल्याला याच्यामधून निवडायचे। त्याच्या अंतर्गत तपशील विचारले जात आहे। याच्यामध्ये आपण पाहू शकता ट्रॅक्टर चलित अवजार। याच्यामध्ये आपल्याला मनुष्यचलित अवजारासाठी अर्ज करायचा आहे। आपण मनुष्यचलित अवजार या ठिकाणी निवडायचे आहे। मनुष्यचलित अवजार निवडल्यानंतर त्याच्यामधील कुठला आपल्याला यंत्रणाचा प्रकार किंवा उपकरण काय आहे ते निवडायचे आहे। याच्यामध्ये पाहू शकता आपल्याला वेगवेगळे उपकरण येत आहे। मनुष्यचलित अवजाराच्या अंतर्गत टोकन यंत्रणासाठी आपल्याला या ठिकाणी निवड करायची आहे। टोकन यंत्र निवडायचं आहे। त्यानंतर मशीनचा प्रकार वगैरे जे आहेत त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला टोकन यंत्र या ठिकाणी निवडायचे आहे। आणि मी पूर्वसंमतीशिवाय यंत्र अवजार खरेदी करणार नाही अशा प्रकारची एक पूर्ण संमती खाली दिलेली आहे। सहमती दिलेली आहे, ती सहमतीला टिक करायचे। या सहमतीला टिक केल्यानंतर आपल्याला बाब जतन करायची, जतन करावरती क्लिक करायचे आहे। तर मित्रांनो, जतन करावरती क्लिक केल्यानंतर आपली बाब जतन झालेली आहे। तुम्हाला दुसरी बाब निवडायची आहे का अशा प्रकारची विचारली जाईल। असेल तर यस करा, नसेल तर नो करा। नो केल्यानंतर पुढे आपल्याला मुख्य पृष्ठावरती अर्ज सादर करा नावाच्या ऑप्शन दाखवले जाईल। या अर्ज सादर करावरती क्लिक करून अर्ज सादर करायचा आहे। अर्ज सादर करावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला एक सूचना दाखवली जाईल की ज्या आवडीच्या बाबी त्या संपूर्ण एकदा निवडा। याच्यानंतर आपल्याला पहावरती क्लिक करायचे आहे। पहावरती क्लिक केल्यानंतर आपण ज्या काही बाबी निवडल्या त्या दाखवल्या जातील। त्या बघायच्या असतील तर आपण या ठिकाणी पाहू शकता। आणि याच्या खाली पूर्ण संमतीशिवाय किंवा ज्या काही योजनेच्या अटी शर्ती आहेत या सर्व मला लागू राहतील अशा प्रकारची एक स्वयंघोषणा पत्र आहे। या खाली टिक करायचे आहे। खाली टिक केल्यानंतर अर्ज सादर करावरती क्लिक करायचे आहे। अर्ज सादर करावरती क्लिक केल्यानंतर आपण पेमेंट केलेले असेल पूर्वी तर पेमेंट मिळाल्यास असं होईल, आणि नसेल केले तर ₹23.60 पेमेंट करावे लागणार आहे। ₹23.60 पेमेंटसाठी आपल्याला गेटवेवरती रिडायरेक्ट केले जाईल। याच्यामध्ये नेट बँकिंगचा गेटवे आपल्याला निवडायचा आहे। नेट बँकिंगचा गेटवे निवडल्यानंतर त्याच्या अंतर्गत बँकेचे गेटवे दाखवले जातात। याच्यामध्ये आपल्याला बँकेचा गेटवे निवडायचे। पुढे ₹23.60 पेमेंटसाठी माहिती दाखवली जाईल। याच्यामध्ये नेट बँकिंग, क्रेडिट कार्ड, UPIच्या माध्यमातून आपण हे पेमेंट करू शकता। आणि पेमेंट केल्यानंतर आपले पेमेंट सक्सेसफुल झाल्यानंतर आपला हा अर्ज सक्सेसफुल सादर होणार आहे। त्याची रिसिप्ट आपल्याला या ठिकाणी दाखवली जाईल। तर मित्रांनो, याची प्रिंट काढायची असेल तर प्रिंट काढून ठेवू शकता। मित्रांनो, आता प्रथम येणाऱ्या प्रथम प्राधान्य या तत्वावरती या योजनेचा लाभ दिला जात आहे। आपला जेवढ्या लवकर हा अर्ज कराल तेवढ्याच लवकर नंबर येईल व याच्यामध्ये अर्ज केलेल्या बाबीनुसार आपले लाभार्थ्यांचे जे काही नंबर आहेत ते सुद्धा पोर्टलवरती दाखवले जातात। तर अशा प्रकारे टोकन यंत्रणासाठी अर्ज कशा प्रकारे करायचा ही माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर ही माहिती आपल्या सर्व मित्रांना नक्की शेअर करा व अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद।